मी आपल्या नलिनीताई गोखले आजी त्यांना मी रंगमंचावर सुप्रियाताई आणि गीताताईंना त्या त्यांना घेऊन येण्यासाठी विनंती करते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक जे आलेले आहेत त्यांनी सुद्धा यावं अशी मी त्यांना विनंती करते. अशोक सर जरा सरांना मदत करायला. दोन तीन घ्या सरांना विचार अजून दोन या. गीताताई तुम्ही पण त्याच्यानंतर 80+ जे आपले सभासद असतील ज्यांनी 80 पार केलेली आहे तुम्ही येत उत्तम सोनवणे मला वाटलं उठले ते घाबरले. बरं 80 आपल्या सभासद भारती खानोलकर प्लीज या लवकर इकडे. अजून कोणी 80+? अनिता जोशी ताई. मी जरा नाव घेताना ताई नंतर लावत्या सगळ्यांची ताई. सुनंदा ताई सुनंदा जोशी ताई. आजी नाही नो आजी आमच्या आजींना आवडत नाही तर आजी म्हणाले त्यांना उभं केलंय चेअर हो चालेल. आता यांची पुन्हा एकदा ओळख करून देते तुमच्यासाठी म्हणून. ह्या आमच्या अनिता जोशी ताई आणि या आमच्या ग्रुपच्या लता मंगेशकर, या भारती ताई खानोलकर, या सगळ्यात यंग लेडी सबसे यंग लेडी ओनली 8 years. सगळ्यात यंग सगळ्यात पहिले पुढे हां. आणि मी नलिनीताई गोखले आजी. मी नलिनीताई गोखले आजी आता इथे येऊन स्थानपन्न झालेले आहे. त्यांचं वय फक्त आणि फक्त 92 आहे. त्याला तुम्ही उलट करा सुलट करा काही पण करा पण हे जी सगळी ब्युटी आहे ना दॅट इज ओरिजिनल ब्युटी. एकही केस पांढरा झालेला नाही आहे हा. आणि मी ऍक्च्युली सांगते मी जेव्हा आजींकडे असते ना तेव्हा मुद्दामून एकदा हात लावून बघितलंय खरं सांगते पुढं ऍक्च्युली त्यांचे काळे केस. सो त्याच्यासाठी टाळ्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्यांचा उत्साह इतका दांडगा आहे. आणि तिसरी गोष्ट अतिशय सुंदर गातात ते तर आपण ऐकणारच आहोत. आधी आपण त्यांचा वाढदिवस करण्यासाठीचा औक्षणासाठी मी गीताताई आणि सुप्रियाताई या दोघींनी मिळून त्यांचं औक्षण करतील. आधी ते करायचं ओके. आधी आपण त्यांना सुप्रियाताई फेटा घालूया. पंखा बंद शाल आणि फेटा. सर्वप्रथम आपण जे मागच्या महिन्यापासून सुरू केलेलं आहे की ज्यांचा वाढदिवस आपण सेलिब्रेशन करतो त्यांना एक आपली मराठमोळी आठवण ही आपली मराठमोळी आठवण आहे. ही फेटा घालतो आणि शाल अर्पण करतो. तर आजी आम्ही त्याप्रमाणे तुम्हाला आता फेटा घालणार आहे. घाबरू नका टोपी घालत नाही आहे. बरोबर आहे.
आपल्या दिलासाच्या आजींच्या घरच्या सौ गीताताई गंधे आता त्यांचं औक्षण करत आहे आणि हा आपल्याला मोठा योग आहे की आज आजी आपल्या इकडे आल्या आहेत. त्यांचा वाढदिवस आपल्याला हे आमच्या गणेश मंदिराचे ट्रस्टीपण आहे. प्रथम आता आजी आलेल्याच आहेत. खूप पटकन थकायला नको म्हणून पहिले मी आजींना अशी विनंती करते. आजी आजी ऐकताय? ओके, ऐकायला फार छान आहे का एकदम? तर आजींना त्यांचं मनोगत सांगायची मी विनंती करते आणि जसं मनोगत झाल्यानंतर आजी एक तुमचं गाणं, एक परवा म्हटलं तरी चालेल, पण एक तुमचं गाणं होईल जे आवश्यक आहे. त्यांना थोडासा ताल दिला तिथून बसून तरी चालेल. तर आधी आपलं आजी मनोगत. नाही, राहून दे. आम्ही झोपतोय. आज माझा वाढदिवस साजरा केल्याबद्दल मला माझा गेल्या महिन्यात झालेला होता, परंतु त्याने आठवण ठेवून आत्ता माझा केला आणि काहीतरी कारणाने लांबत होतो, त्यामुळे तो लांबला होता. आज वाढदिवस केल्याबद्दल मला खूप खूप आनंद झाला. मला गाणं लगेच म्हणताय का? याची आजी आपल्याकडे ना इथे कराओके अलाउड नसतं. यानंतर सुवर्णाताईंना मी इथे स्टेजवर येऊन बसायची विनंती करते. त्या वाढदिवसाची जे काही गाणं आहे ते संस्कृतमधनं यापुढे सादर करतील. यांचं गाणं झालं. एका गळ्यात होती पदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे हृदयात एक. एका गळ्यात होती पदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे हृदयात एक. कोणी न त्यात घेई वेळावयात संगे, कोणी न त्यात घेई वेळावयात संगे. सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. राहुनी मोठ्याला म्हणती हसून लोक, आहे कुरूप वेडे हृदयात एक. पिल्लास दुःख भारी भोळे स्वतःची वंदना विचारी, सांगेल ते कुणाची. पिल्लास दुःख भारी भोळे स्वतःची वंदना विचारी, सांगेल ते
परंतु विलासच्या कणाने भयवेड पार त्याचे वाऱ्यास वेपडाले ते गेली परंतु विलासच्या कणाने भयवेड पार त्याचे वाऱ्यास वेपडाले पाण्यात आला सोडून या क्षणेक त्याचेच कागडाले एका तळ्यात होती बलके तिथे सुरेख तोचे कुरूप वेगळे तळ्यात लेख. जोरात टाळ्या पाहिजे, जोरात. येस, शिटी म्हणाली. आता स्वर्णाताई, येस असं पाहिजे. वाच ना आता, म्हणजे सारखंच वाजवत राहायचं. बरं. आता सुवर्णाताई वाढदिवसासाठी संस्कृतमधनं गाणं म्हणते. जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे शन्तनोतु ते सर्वदा मुदम् शन्तनोतु ते सर्वदा मुदम् प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वां च रक्षतु ईश्वर सदा त्वां च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम् जीवनं तव भवतु सार्थकम् जीवनं तव भवतु सार्थकम्. वा वा वा, खूप मस्त सुवर्णाताई, धन्यवाद. आता यानंतर मी श्री खानोलकर सरांना विनंती करते की त्यांनी आजींबद्दल एक आपलं मनोगत सांगावं. खोकले आजी, तुमच्याकडे काहीतरी एक असं खूप गुण आहे की तुम्ही आपल्या सगळ्या आजींना पण एकत्र ठेवलेलं आहे. मी कदम आजींना विनंती करतो, इकडे येऊन बसा जरा. एक प्रतिनिधी आलेला आहे. तब्बल गेले 11 वर्षापेक्षा जास्ती काळ माझा तर तुमचा पहिल्यापासून परिचय आहे ज्योतिताईंमुळे. परंतु एक मला सांगायला आवडेल की कोविडच्या काळात पण आम्ही सगळे आठवड्याला 10 कार्यक्रम ऑनलाईन करायचो. त्याच्यामध्ये दर सोमवारी 2 गाणी म्हणणं आणि दर बुधवारी कराओकेवर 2 गाणी म्हणणं, हो की नाही हो? हा आम्ही 2.5 वर्ष सतत चालू ठेवला, नंतरही ठेवला. त्यामुळे मगाशी ते कराओके कुठे आहेत म्हणत होते. आणि लक्षात घ्या, मगाशी आपण उलटं सुलटं वय केलं. कौतुक आहे, पुढची 8 वर्ष, आता 92 झालेले आहेत. ऐका ना, तुम्हाला हे माहिती आहे कसं जगायचं हे आपण ठरवायचं आहे, किती जगायचं आपल्या हातात नाही. आणि तुम्ही एक सगळ्यांसाठी छान उदाहरण आहात. दुसरं मला ना प्रकर्षाने सांगायला आवडेल, आपले नितीन ठाकर आज नाही आहेत, पण ते आता त्यांचे कार्यक्रम इतके वाढलेत की ती दरवेळेला आजींकडे जाऊ शकत नाही. पण कुठच्याही कार्यक्रमाला जायच्या अगोदर मला सांगायचंय, आजींकडे जाऊन आशीर्वाद घेऊन जा. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण, शैलाताई उभ्या राहा. शैलाताई, श्याम मिस्त्री बरेचदा, श्यामराव तुम्ही पण उभे राहा, नाहीतर आजींकडे जाताय. पण मध्ये एक 15-20 दिवस जाता नाही आलं. बसा श्यामराव.
की शैलाताई म्हणतात की मला कसं तरी होतं हो, मला आजींकडे जायचं. हे मी का तुम्हाला सांगतो, तुमचा पण मोठा भाग आहे त्याच्यावर मी नंतर येतो. त्याच्यानंतर आपले प्रफुल्ल साने उभे राहा आणि हळूहळू इथे या पुढे येऊन बसा. प्रफुल्ल साने मला एक 20 दिवसापूर्वी म्हणाले, जीव कासावीस होतो, पाण्याशिवाय आपण आहोत असं वाटतं, सर चालेल का, आज मी बुधवारी आजींकडे जाऊन येतो. हा बुधवार का, तर गेले 5 महिन्यापासून प्रफुल्ल सानेच्या इनिशिएटिव्हमध्ये, पुढाकारामध्ये आपले 6, 7, 8 सभासद आजींकडे गाणं शिकवायला जायचं. आणि ते पण कसं, प्रत्येक आजीला एक गाणं. 2 आजींच्या बैठकीमध्ये 15 फुटाचं अंतर, कोणाचा कोणाला डिस्टर्बन्स नाही. सगळ्या त्या सभासदांनी जरा उभं राहा न लागता, मला नावं नाही घेता येणार आहे. स्वातीताई अग्निहोत्री, मंजिरीताई, सुवर्णाताई, सतीश साठे, सुहास नाही येतात, सुहास गुर्जर, दत्तात्रय मराठे, ज्योती मराठे. आणि हे पण आमच्या सगळ्या, हे मी तुम्हाला का सांगतोय, हा त्यांच्याकडूनचा निरोप तुम्हाला सांगतोय की त्यांची तळमळ होते आणि तिकडचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय. कळलं की नाही? आपल्या सगळ्या आजी म्हणतात यांच्याबरोबर गप्पा मारायला बसायला बरं वाटतं. आणि त्यामुळे आमचे जे संयोजक आहेत, सीमाताई जैसास आणि आपल्या गीतांजली गंदे, यांचं काम पण ना खूप सोपं होतं. कारण ह्या सगळ्याच्या मदतीने आम्ही त्याला खरंच म्हणतो आणि खरंच ठेवते. आता मी भाचे भाऊ यांच्याकडे येतो. तुमची ओळख? भाचा. आता सांगा ना, ते म्हणतात मला खूप प्रेम करतात, पण तिकडे गेलं ना की मी 2-3 दिवसांनी म्हणते त्यांना मला घरी सोडा. बरोबर. आज पण तुमच्या चौघांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना, आणि हा आनंदच ह्या जगण्याला सपोर्ट देत असतो. आणि ते त्यांनी घर बांधलेलं आहे आणि त्या सर्वांच्या आहे. तर एवढंच फक्त मी उल्लेख केला नाही. धन्यवाद सर. सरांनी खूपच आजींबद्दलची एक चांगली माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे आणि ते सत्य आहे. आता आपण याच्यानंतर श्री प्रफुल्ल साने सरांना मी स्टेजवर यायची विनंती करते. जे साने सरांनी ताईंचं जे चित्र काढलेलं आहे ते चित्र आता आपण त्यांना सादर करणार आहोत. आणि त्यानंतर साने सरांनी त्यांच्यासाठी एक 4 ओळी नाही 6 ओळी लिहिलेली आहे. ती अर्थात त्याने मला विनंती केली तुम्ही म्हणून दाखवा, म्हणून मी ती बोलून. आधी त्यांना काहीच दाखवू नका, आम्हाला दाखवा. या आमच्या प्रेरणा असतात, त्यांना भेटलो नाही तर खरंच बेचैन होता. त्यांच्याकडे तक्रार केली मला जायचं. धन्यवाद. आधी सर आपल्याला चित्र दाखवतात ते काढलेलं, जे आजींना दिसणार नाहीये. आणि बरं, आजींना एक ग्रीटिंग पण तयार केलंय प्रफुल्ल सरांनी, ते ग्रीटिंग देत आहे. सरांनी विनंती केली आहे म्हणून मी वाचून दाखवते.
आदरणीय नलिनी गोखले आजी यांना. आमच्या आजी गातात सुंदर, आमच्या आजी गातात सुंदर, तृप्त होतात आमुचे कान, तृप्त होतात आमुचे कान. भेट घेता आजी तुमची, भेट घेता आजी तुमची, आम्हा वाटते खूप छान. नाही आधारा काठी टेकत, हे महत्वाचं आहे हा. नाही आधारा काठी टेकत, फक्त हळू झाली आहे चाल, फक्त हळू झाली आहे चाल. 93 वर्षी ही आज आमची आजी आहे कमाल. येस, निश्चितच खूपच सुंदर. आणि हे पण दाखवा सर, असं नुसतं वर जे केलंय ते. आणि त्याच्यानंतर आजींसाठी प्रफुल्ल सरांनी चारोळी पण केलेली आहे. आधी ते चित्र देऊ दे. अरे वा वा वा. हां, त्या नावाचं नाव, त्याचं वर नाव दिलं सरांनी, आनंद यात्री. काय सुंदर नाव दिलं बघा. आणि आधी चित्रात पण सुंदर आणि इथे पण सुंदर, अशा दोन्ही ठिकाणी सुंदरच सुंदर दिसत आहे. अच्छा, त्यांच्या भाच्यांना खूपच आवडलेलं आहे, ते खूप खुश झालेले आहेत. सुनबाई पण खुश झालेले आहेत आणि आजी पण खुश झालेले आहेत. येस. आणि प्रफुल्ल सरांनी अजून एक चारोळी आजींसाठी केली आहे, ती वाचून दाखवते सर. हां, द्या. शालेय सरांना या सर, आम्ही किती धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. पण सरांचं एक अजूनही या चारोळीतर्फे त्यांचं मनोगत आपण परत ऐकूया. आजींच्या आनंदाला, आजी ऐका, आजींच्या आनंदाला गायनाची किनार, आजींच्या आनंदाला गायनाची किनार, आजींकडे गाण्याचा साठाही अपार, आजींकडे गाण्याचा साठाही अपार. आमच्या मस्तकी तुमचा, आमच्या मस्तकी तुमचा आशीर्वादाचा हात कायम असावा. आनंद आणि उत्साहाचा झरा असाच सतत वाहत राहावा, कायम असा सतत वाहत राहावा. धन्यवाद. यानंतर मी विनंती करते की शिरीष आपटे, शिरीष आपट्यांनी आपलं एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं मनोगत सादर करा. खरंच हा सोहळा बघून मग कल्पना घेत नाही. आता आत्याच्या बरोबर, आता आत्याचं वय 92 आहे, माझं वय 72. म्हणजे 72 वर्षाचा मला आत्याचा सहवास आहे. पण इतके वर्षात राहून सुद्धा आत्याचे गुण, जे वर्धन, हे आत्याचे गुण हे आम्हाला आत्ता समजायला लागले. आणि मग मी आत्याला पण पोरांनी सांगितलं, लक्षात ठेवा आत्या, आपलं जीवन कसं असतं, आपल्यामुळे सुद्धा किती जण आनंद होत असतो आणि तो आपण आपला आनंद दुसऱ्याला द्यायला पाहिजे. तू एक ते तुझं प्रेरणास्थान आहे. तुझ्याकडे बघूनच किती जण आनंद, तुझं जीवन एक मोठा एक आदर्श लोकांसमोर आहे. ह्याचा आज मला खरोखर याचं सार्थक झालं की आत्याचं जीवन बघून आणि आता जे जिथे आता राहते ते तिने आपलं घर म्हणलं आणि अजून तिच्याबद्दल सहकार्यामध्ये आपलं घर वाटावं असं तिचं वागवत आहे. खरंच मी इथल्या त्यांच्या सहकार्यांना खरोखर साहेबांनी मोठा धन्यवाद दिला. आमच्या आत्याचा त्यांनी इतका उत्कृष्टपणे सत्कार केला आणि ती पण सगळ्यांच्या पाठीत कौतुकाची थाप दिली. त्याला नक्कीच तेवढा तिला अधिकार आहे. धन्यवाद. मला इतका नृत्य सोहळा झालेला आहे, त्याच्याबद्दल शब्दच नाही. खरंच नृत्य सोहळा झालेला आहे. मगाशी या सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आमच्याकडे गणपतीला दिवाळीला आम्ही घेऊन जातो कौतुकाने 4 दिवस. पण 2-3 दिवस झाले का नको गं, मी जाते घरी, तिकडे आज अमुक येणार आहेत, त्यांच्या आमची गाणी आहेत, आम्हाला भेट द्यायला येणार आहे.
संस्कृतची ओढ त्यांना आमच्यापेक्षा आता जास्त वाटायला लागली. याचाच आम्हाला खूप आनंद आहे आणि ह्या सर्व श्रेय हे आश्रमाचं आहे असं मी मान्य करते. खूप छान. हे जे त्या म्हणतात ना ते खरंच आहे. म्हणजे आजी नसल्या तिकडे ना, कारण आता मी तर सारखी तिकडे जात असते, एक तो खरंच झरा आहे हा आता. त्या असल्या की एक ज्या गप्पा चालू होतात आणि केव्हाच त्यांचा आठवतो त्यांना, हे फार महत्त्वाचं आहे आपल्यासारख्या पिढींसाठी, आपल्या पिढीला. तर आजी खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात, वेळ दिलात आणि तुम्हाला पण सगळ्यांना, आपल्या कुटुंबांना मी धन्यवाद सांगते. आणि आत्ताचा हा आमचा कार्यक्रम इथे संपला आहे. आपण स्थानापन्न आहात. हां बोला ना, मी तुम्हाला मगाशी ते एक मिनिट आजींना खानोलकर सरांविषयी काही 2 वाक्य बोलायचे आहे, तर त्यांना बोल. साने सरांविषयी त्यांना बोलायचं. आय एम सो सॉरी. आणि मध्ये खानोलकर सरांना सनेलला बोल. मला प्रथम चित्रकार प्रफुल्ल साने यांचे आभार मानायचे. माझं एवढं चित्र काढून खूप मला धन्य वाटलं. तर ते नुसतं चित्रकार नाही आहे, तर गायक आणि कवी पण आहे, हे आम्हाला माहिती झालं. बरोबर, छान. त्यानंतर त्यांनी हा सर्व जो कार्यक्रम केला तो मला खूप आनंद झाला आणि स्मरणात कायम राहील. धन्यवाद. धन्यवाद. आमच्या सुद्धा कायम सगळ्या ह्या गोष्टी लक्षात असतात. आणि आमच्याकडे अष्टपैलू खूप कलाकार आहेत, बघायलाच नको, एकदम अख्खा कलाकारांनी भरलेलं आहे आमच्याकडे. तर कधी आम्ही तुम्हाला पण पुढच्या वेळेला असाच काही कार्यक्रम असेल तर परत बोलू. धन्यवाद. त्यांच्या हाताला प्लॅस्टर होतं आणि आपण गेल्या महिन्यात हा समारंभ करणार होतो आणि तारीख होती ज्या दिवशी प्लॅस्टर काढायचं त्या दिवशी तिकडे तारीख ठरली. मी त्यांना बोललो, तारीख सांगितली, अरे माझा आज प्लॅस्टर काढायचं आहे, तरी पण मी येईन तिकडे अर्धा तास येऊन जाईल मला म्हणायला त्या. आणि तो एक वेगळा हे मूड